कन्सेप्ट आहे जी बोर्ड एक्झामला विचारल्या जातात अशा टोटल मोजक्याच महत्वाच्या मी नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आज एडिफिकेशन मध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे की लास्ट 30 डेज प्लॅन फॉर मॅथ्स. ओके, शेवटच्या 30 दिवसात आपण मॅथ्सचा कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे. हा व्हिडिओ बनवण्याचा पर्पज हे आहे की आतापर्यंत खूप सारी मुलं अशी आहेत ज्यांचा मॅथ्स मध्ये अजून सुद्धा काही अभ्यास झालेला नाही, म्हणजे ज्यांचा सिलेबस कव्हर नाही, ज्यांचे क्वेश्चन्स येत नाही, ज्यांना फॉर्म्युले माहित नाही. हा व्हिडिओ फक्त आणि फक्त त्या स्टुडंटसाठी आहे. आणि ज्या स्टुडंट्सला आपला अभ्यास झालेला आहे ठीकठाक पण अजून चांगला स्कोर करायचा आहे, आउट ऑफ स्कोर करायचा आहे, ते देखील मुलं हा व्हिडिओ पाहू शकतात. त्यामुळे माझं एक सांगणं आहे की जर तुमचा स्कोर 80 आउट ऑफ 70 प्लस होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही. हा व्हिडिओ ज्यांचा स्कोर 80 पैकी 20-30 देखील होत नाही त्या स्टुडंटसाठी मेन आहे. त्यामुळे जर तुम्ही या रेंज मधले विद्यार्थी असाल की मॅथ्स मध्ये तुमचा स्कोर 80 पैकी 40 पेक्षा देखील कमी आहे किंवा 50 पेक्षा देखील कमी आहे तर त्या स्टुडंट मित्रांनो हा व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघावं आणि आपल्या मित्रांवर देखील शेअर करावं ज्यांनी ह्या स्कोरचा साधारणतः रेशो ज्यांचा आहे त्या विद्यार्थ्यांसाठी. ठीक आहे, आता सगळ्यात महत्वाचं बाळांनो मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो, काही नियम सांगतो ते तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा की पुढच्या 30 दिवसात तुम्ही काय काय केलं पाहिजे. जर सांगितलेल्या गोष्टीचं फॉलो केलं बाळांनो तर डेफिनेटली तुमचा स्कोर हा आउट ऑफ देखील होऊ शकतो. ठीक आहे, 80 पैकी अगदी 75 प्लस तर डेफिनेटली जाऊ शकतो आणि शाळेची 20 मार्क आपण 90-95 च्या आसपास स्कोर करू शकतो. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही कोणकोणत्या गोष्टी बांधून गेल्या पाहिजेत कटाक्षपणे तुम्हाला मी सांगतो त्या गोष्टी पहा की सगळ्यात आधी तुम्ही मॅथ्सचे चॅप्टर आणि मी कन्सेप्ट हे दोन शब्द येतो तर तुम्ही यात बघा बा मॅथ्सचे तुम्ही चॅप्टर करणार का कन्सेप्ट करणार, तर तुम्ही चॅप्टर स्किप करा, मॅथ्सचे तुम्ही आता कन्सेप्ट करायला सुरुवात करा. ठीक आहे, मॅथ्सचे चॅप्टर करण्यात तुम्हाला काहीही अर्थ नाही. जर तुमचं आतापर्यंत काय केलं नसेल तर तुम्ही चॅप्टरवर जम्प करूच नका, तुम्ही कन्सेप्टवर फोकस करा. सेकंड महत्वाचा पॉइंट आहे जे की मी तुम्हाला सांगतो, बुक्स जे आपलं आहे ठीक आहे, बुक्स किंवा ज्याला आपण काय म्हणतो PYQs. ठीक आहे, बुक्स आणि PYQs. फार मुलांचं असं म्हणणं असतं की बुक्स करायचे का PYQs करायचे, तर मी तुम्हाला एक सांगेन की कन्सेप्ट जर तुम्ही करत असाल तर कन्सेप्ट सोबत तुम्ही PYQs ला सगळ्यात जास्त महत्व द्या. पास्ट इयर क्वेश्चन पेपर जे आलेले आहेत ते बघा. ठीक आहे, आता कन्सेप्ट आपण का कराव्या सगळ्यात पहिल्यांदा बघा मी तुम्हाला सांगतो कन्सेप्ट आपण का कराव्या. ठीक आहे, बोर्ड एक्झामला बघा चॅप्टर ऍज इट इज एक्झामला विचारला जात नाही, चॅप्टर ऍज इट इज विचारला जात नाही, त्यातल्या कन्सेप्ट विचारल्या जातात. जसं की आपला मॅथ्स 1 चा फर्स्ट चॅप्टर कुठला आहे, लिनियर इक्वेशन. फॉर एक्झाम्पल साठी मी तुम्हाला सांगतो लिनियर इक्वेशन मधून कोणती कन्सेप्ट सगळ्यात महत्वाची आणि सिंपल आहे 1 मार्काची जी की आहे डिटर्मिनंट. ओके, ह्याच्यावर क्वेश्चन बांधलो 1 मार्काला डोळे झाकून विचारला जातो. कोणतीही एक्झाम घ्या तुम्ही 2010 चा पेपर बघा, 12 चा बघा किंवा 15, 20, 22 कोणताही बघा, डिटर्मिनंट हा 1 मार्काला सिंपल विचारलाच जातो. आणि जिथे डिटर्मिनंट आहे तिथं तुम्हाला एक क्वेश्चन हा क्रॅमर्स रूलवर भेटणारच, क्रॅमर्स रूलवर भेटणार. क्रॅमर्स रूलचा क्वेश्चन हा 3 मार्काला विचारला जातो. ठीक आहे, क्रॅमर्स रूलचा क्वेश्चन किती मार्काला विचारला जातो, 3 मार्काला. आणि त्याच पद्धतीने बाळांनो एक क्वेश्चन असतो ग्राफचा. ग्राफचा कसा असतो की x + 2y = 5, x ची व्हॅल्यू 1 देतात आणि फाइंड द व्हॅल्यू ऑफ y. 1 मार्काचे सिंपल MCQ आहे. ठीक आहे, 1 मार्काचे सिंपल MCQ आहे, एक्झामला विचारला जातो MCQ डायरेक्ट क्वेश्चन असेल. ठीक आहे, आणि सेकंड ग्राफचा एक क्वेश्चन विचारला जातो की ड्रॉ द ग्राफ. 3 मार्काचा क्वेश्चन आहे बाळांनो. प्रॅक्टिस सेट 1.2 मधले 6 क्वेश्चन्स आहेत. प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये किती क्वेश्चन्स आहेत, 6 क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, आता मोजून 6 क्वेश्चन, मोजून 6च्या 6 क्वेश्चन बाळांनो तुम्ही व्यवस्थित केले ना तर यात देखील तुमचा 3 मार्काचा पॉइंट क्लिअर होतो. ठीक आहे, आता कन्सेप्ट करत असताना तुम्ही चॅप्टर स्किप करावे का, डेफिनेटली तुम्ही चॅप्टर स्किप करा. जर तुमचं मॅथ्स मध्ये ऍव्हरेज स्कोर असेल, मॅथ्स मध्ये जास्त खोलात तुम्ही अभ्यास केला नसेल तर मॅथ्स मधले काही पॉइंट्स मी तुम्हाला सांगतो. सर्कल सारखा चॅप्टर असेल किंवा मेन्सुरेशन सारखा चॅप्टर असेल, ठीक आहे, किंवा फायनान्शियल प्लॅनिंग असेल किंवा स्टॅटिस्टिक्स असेल. ठीक आहे, तो सगळ्यात पहिला तुम्ही हे 4 चॅप्टर बाजूला ठेवून राहिल्या चॅप्टरचा अभ्यासाला सुरुवात आधी करा. का माहिती आहे का तुम्हाला सांगतो, कारण
हे 4 चॅप्टर अवघड आहेत म्हणत नाही. फॉर्म्युले खूप आहेत हे मला माहिती आहे. ठीक आहे. फॉर्म्युले खूप आहेत. फक्त ह्यात कन्सेप्ट खूप जास्त आहे आणि हे टाइम कन्झ्युमिंग आहे. मेन्सुरेशनसाठी तुम्हाला क्लास 8, 9चं सरफेस एरियाचे फॉर्म्युले क्लिअर पाहिजे. जर ते क्लिअर असतील तर तुम्ही या चॅप्टरवर जम्प करू शकता. अदरवाईज माझं स्पष्ट म्हणणं आहे की हा चॅप्टर तुम्ही स्किप करा. कारण तुमचा मॅथ्सचा पेपर हा ऑर फॉर्मॅटमध्ये असतो. टोटल 60 मार्कांचा पेपर असतो. जर तुम्ही माझा मॅथ्सचा वेटेजचा व्हिडिओ पाहिला असेल तर तो तुम्ही जाऊन पहिल्याचा पहा. तुमच्या ते लक्षात येईल. तुमच्या त्या ठिकाणी लक्षात येईल की हे जे 2 चॅप्टर आपण स्किप केले ते देखील आपला स्कोर चांगला होऊ शकतो. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल एक कन्सेप्ट सांगेन. ठीक आहे. पण आता अशा बोर्डाचे कोणत्या कन्सेप्ट आहेत जे की एक्झामला विचारले जातात, हा तुमचा बाळांनो क्वेश्चन असेल. ठीक आहे. की अशा कोणत्या एक्झामचे जे कन्सेप्ट आहेत जे बोर्ड एक्झामला विचारले जातात. अशा टोटल बाळांनो मोजक्याच महत्वाच्या मी 21 कन्सेप्टचा क्रॅश कोर्स तुमच्यासाठी आणलेला आहे. 21 डेज सॉरी 21 कन्सेप्ट. ओके. अशा मी बोर्डाच्या बाळांनो 21 कन्सेप्टचा क्रॅश कोर्स आपल्या आर एडिफिकेशन वेबसाईटवर आणलेला आहे. ज्या कोर्सची प्राइस बाळांनो फक्त 100 रुपीज आहे. ठीक आहे. 100 रुपयामध्ये तुम्हाला काय काय गोष्टी प्रोव्हाइड होतात ते तुम्हाला मी सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा बघा, 100 रुपयामध्ये तुम्हाला सगळ्यात प्रथम रेकॉर्डेड व्हिडिओज भेटणार आहेत जे की 21 कन्सेप्ट साठीच आहे. ठीक आहे. रेकॉर्डेड व्हिडिओज आहेत. प्रत्येक व्हिडिओ खाली तुम्हाला PDF भेटणार आहे जी की प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी उपयोगी येते. म्हणजे कन्सेप्ट शिकवून झाली, कन्सेप्टच्या खालीच एक PDF आहे. ठीक आहे. त्यामध्ये PDF मध्ये विचारले जाणारे क्वेश्चन्स हे PYQ असणार आहेत आणि त्याच पद्धतीने IMP असणार आहे. ठीक आहे. PYQ आणि IMP जे की बोर्ड क्वेश्चन पेपरला अनेकदा विचारले जातात. आणि यामध्ये तुम्हाला 2023 चा मॅथ्स 1 चा पेपर देखील सोडवून दिलेला आहे आणि मॅथ्स अनालिसिस पूर्णपणे केलेला आहे. कशा पद्धतीने मॅथ्सचा अभ्यास केला पाहिजे. आणि अजून एक सांगतो मी, यामध्ये बोर्ड क्वेश्चन पेपर सॉल्विंग देखील पूर्ण पद्धतीने नाही. म्हणजे ठीक आहे. साधारणतः 100 रुपये प्राइस मध्ये बघा तुम्हाला कोणत्या गोष्टी भेटणार. 21 कन्सेप्टचे 21 व्हिडिओज, PDF, PYQ, IMP क्वेश्चन, मॅथ्स अनालिसिसचा एक व्हिडिओ, त्यानंतर बोर्ड क्वेश्चन पेपर सॉल्विंगचा एक व्हिडिओ आणि 2023 मॅथ्स पेपर जो सोडवलेला आहे त्याचा देखील एक व्हिडिओ. ठीक आहे. म्हणजे हे पूर्णपणे सगळं तुम्हाला किती मध्ये मिळणार आहे तर 100 रुपये मध्ये मिळणार आहे. त्याच पद्धतीने बाळांनो 24 आवर्स माझा सपोर्ट तुमच्या सोबत आहे. 7083112493 हा एक माझा नंबर आहे. त्याच पद्धतीने हा देखील एक माझा नंबर आहे. हे दोन्ही नंबर्स बाळांनो तुम्ही घेऊन ठेवा. तुम्हाला जर कोर्सची अधिक माहिती हवी असेल तर कुठल्याही नंबरला तुम्ही मेसेज करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता. डेफिनेटली तुम्हाला या कोर्सची माहिती देण्यात येईल. त्याच पद्धतीने लास्ट इयर देखील या कोर्सचा महाराष्ट्रात खूप मुलांना फायदा झाला होता. यावर्षी देखील आम्ही मॉडिफाय करून हा कोर्स पुन्हा एकदा रिडिझाईन केलेला आहे. डेफिनेटली मी तुम्हाला सांगतो या कोर्सचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. जर तुम्ही आतापर्यंत मॅथ्सचा काहीच अभ्यास केला नसेल, मॅथ्समध्ये तुम्ही फार कमी असाल तर डेफिनेटली तुमचा या कोर्समुळे फायदा होईल. त्यामुळे स्क्रीनवर दिलेला नंबर व्यवस्थित लक्षात ठेवा, लिहून घ्या. त्याच पद्धतीने वेबसाईटवर देखील तुम्ही जाऊन पाहू शकता. व्हिडिओ तिथे काय पहा. त्या पद्धतीने जर तुम्हाला ॲज अ डेमो पाहायचा असेल तर माझे युट्यूबवर देखील 1-2 व्हिडिओज आहेत. त्याच पद्धतीने शॉर्ट्स मध्ये जर तुम्ही गेला तर खूप सारे शॉर्ट्स आहेत. जवळजवळ 50 ते 100 शॉर्ट्स या फक्त क्लास 10च्या मॅथ्ससाठी आहेत. IMP कन्सेप्ट, IMP क्वेश्चन्स, फॉर्म्युला सिरीज या तिन्ही पद्धतीने मी घेतलेले आहेत. 1 मिनिटाच्या आत सगळ्या कन्सेप्ट मी शिकवलेल्या आहेत. म्हणजे जरी तुम्ही क्रॅश कोर्स नाही घेतला ते पॉईंट्स पाहिले तरी देखील तुमचं होऊ शकतं. बट माझं एक म्हणणं आहे की क्रॅश कोर्समुळे तुम्हाला एक सातत्यपणा आहे आणि यामध्ये जे 21 व्हिडिओज आहेत म्हणायला 21 डेज 21 कन्सेप्ट, पण जर तुम्ही 5 ते 6 दिवसात व्यवस्थित व्हिडिओ केले तरी देखील होऊ शकतात. व्हिडिओची लेंथ देखील छोटी आहे. 5 ते 10 मिनिटाची, अगदी मॅक्सिमॅक्स 15 मिनिटाची आहे. कोणताही व्हिडिओ 1.5-2 तासाचा नाहीये. आणि एवढा मोठा व्हिडिओ मुलं पाहत नाहीत कारण हा कंटाळवाणा असतो. ठीक आहे. एक छोटा 15 मिनिटाचा व्हिडिओ पहा. 15 मिनिटाचा व्हिडिओ आणि अर्धा तास तुमचं त्याच्यावरचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा. 45 मिनिटात 45 मिनिटात जे तुम्ही अभ्यास कराल ना त्यात तुमचे 5 ते 6 मार्काचा अभ्यास तुम्ही कन्फर्म करता. जर असे 6-6 मार्क तुम्ही जोडत गेला 5-6 तर तुमचे 20 कन्सेप्ट मध्येच खूप चांगले मार्क्स म्हणजे अगदी आउट ऑफ स्कोर देखील होऊ शकतो. त्यामुळे स्क्रीनवर दिलेल्या नंबरचं व्यवस्थित बघा. काय वाटलं तर कॉन्टॅक्ट करा. त्याच पद्धतीने कोर्सची अधिक माहिती हवी असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट देखील करू शकता.
आपण भेटूया मित्रांनो अशाच नेक्स्ट व्हिडिओ.